नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। आलं किंवा अद्रक पीक ज्याला आपण म्हणतो, आलं किंवा अद्रक पिकामध्ये पानं पिवळी पडणे, त्याचप्रमाणे सडव्या रोगाचा प्रादुर्भाव थांबवून फुटव्यांची संख्या आपण कशी मिळवू शकतो। बऱ्याचशा ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, सांगली असेल, कराडचा काही भाग असेल, साताऱ्याचा काही भाग असेल, शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की पानं पिवळी पडत आहेत। उगवण क्षमता कमी असतानाच सुरुवातीच्या 30-35 दिवसात सडव्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, फुटवा मिळत नाही। प्रामुख्याने सडव्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उगवण क्षमता कमी होऊन फुटव्यांची संख्या कमी राहते। मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे जेणेकरून सडव्या रोगासाठी खास रामबाण उपाय म्हणून आपण काय ड्रिपचं ॲप्लिकेशन असेल किंवा ड्रिंचिंग केली पाहिजे। त्याचप्रमाणे जो पिवळेपणा आपण बघतायत, पानांवर जो पिवळेपणा येतो, तो पिवळेपणा घालवण्यासाठी आपण कुठली फवारणी केली पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रथमतः जर तुम्हाला सडव्या रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षापेक्षा जास्त जाणवत असेल, त्या ठिकाणी ड्रिपचं ॲप्लिकेशन न देता ड्रिंचिंग जर व्यवस्थितरित्या करून घेतली, त्याच्यासाठी एकरी जवळजवळ 800 ते 1000 लिटर पाणी वापरा। ती ड्रिंचिंग करताना एकरी 800 ते 1000 लिटर पाणी वापरा। आणि त्या 800 ते 1000 लिटर पाण्यामध्ये काय आपण घेतलं पाहिजे, कुठलं बुरशीनाशक घेतलं पाहिजे, कुठलं ह्युमिक असेल, त्याचप्रमाणे कुठलं ॲमिनो असेल, ते काय घेतलं पाहिजे आणि बुरशीनाशकचा वापर आपण कसा केला पाहिजे नीट जाणून घ्या। अद्रक पिकातील सडवा थांबवून, नीट लक्षात घ्या, अद्रक पिकातील सडवा थांबवून आपल्याला चांगला फुटवा आणि चांगला फुटवा मिळवताना फुटींची संख्या, स्टंपची जाडी देखील मिळवायची, जेणेकरून आपल्याला एकरी 150 ते 160 क्विंटलच्या पुढे उत्पादन घेत असताना भर लावायच्या अगोदरचे जे 30-35-40 दिवस आहेत, तिथं जर उगवण क्षमता कमी मिळून सडवा होतोय, तर मग आपण ड्रिपचं ॲप्लिकेशन किंवा ड्रिंचिंग काय केले पाहिजे, शक्यतो ड्रिंचिंग करा जिथं सडव्याचा जास्त प्रादुर्भाव असेल। एकरी 800 ते 1000 लिटर पाण्यातून ड्रिंचिंग करत असताना किंवा ड्रिपच्या माध्यमातून देत असताना जर ड्रिंचिंग कराल, त्याच्या दुप्पट प्रमाण ड्रिपच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे। ड्रिंचिंगचं प्रमाण सांगतो, एकरी 1.5 किलो ग्रोस्टारचं टच ऑफ हे बुरशीनाशक, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे 1 लिटर प्लॅटिनम, 2 ते 2.5 किलोपर्यंत हार्जेनियम ट्रायकोड्रामा असलेलं प्रोटेगो, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे, नीट लक्षात घ्या, 5 लिटर ताक। 5 लिटर ताकामध्ये तुम्हाला टच ऑफ 1.5 किलो भिजवून घ्यायचं आहे। 5 लिटर ताकामध्ये 5 लिटर पाणी घ्या, 5 लिटर ताक घ्या, त्याच्यामध्ये ते भिजवून घ्या, त्याच्यात 2.5 किलो प्रोटेगो टाका, ते व्यवस्थितरित्या मिश्रण करून घ्या। आणि त्यानंतर तुम्ही ज्या वेळेस 800-1000 लिटर पाणी बनवाल, त्या पाण्यामध्ये ते मिश्रण टाकून घ्या, किंवा 200 लिटरचं करत असाल 10 लिटर पाणी आणि 3.5 किलो, जवळजवळ 4 किलो तुम्ही ते पावडर फॉर्म टाकताय, म्हणजे 14-15 लिटर पाणी तयार होईल। मग हे पाणी विभागून 200 लिटरला जर 4-5 ड्रम तुम्हाला तयार करायचे, त्याला इंटू करून घ्या, भागिले करून घ्या, किंवा 3-3 लिटर ते पाणी 5 ड्रममध्ये टाका, म्हणजे 1500 जे तुमचं त्या ठिकाणी 15 लिटर पाणी तयार होतंय, ते विभागून 3-3 लिटर टाकून घ्या, त्याची ड्रिंचिंग करून घ्या। ती ड्रिंचिंग केल्यानंतर पिवळेपणा थांबवायचा आहे। करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करा। कोसाईड 2000 कोसाईड तुम्हाला घ्यायचं आहे, 200 लिटर पाण्याला 200 ते 250 ग्रॅम, त्याच्यासोबत घ्यायचं आहे अल्ट्राबॅक्ट 250 मिली, अशी एक फवारणी करा। पिवळेपणा जाणवतोय, वाढ कमी वाटते, गर्द हिरवा रंग दिसत नाही, फुटींची संख्या कमी वाटते, त्यासाठी फवारणी ट्राय कंटिन्युअल हा जो कंटेन आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे 200 लिटरला 500 मिली। त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला जिब्रालिक ॲसिड 2 ते 3 ग्रॅम, जिब्रालिक ॲसिड तुम्हाला घ्यायचं आहे 2 ते 3 ग्रॅम, GA म्हणून आपण जे म्हणतो ते 2 ते 3 ग्रॅम घ्या, 10 ते 15 ppm। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एखादं अँट्राकॉल असेल, Z78 असेल किंवा M45 असेल, हे बुरशीनाशक वापरू शकतात। नीट लक्षात घ्या, GA ट्राय कंटिन्युअल म्हणजे विपुल नावाने मार्केटमध्ये आहे, वेगवेगळ्या नावाने आहे। कंटेनची भाषा मी बऱ्याचशा वेळा बोलायचं टाळतो। तो कंटेन आपण घेतला ट्राय कंटेनॉल 200 लिटरला 500 मिली, GA 2 ते 3 ग्रॅम, एखादं चांगलं बुरशीनाशक कॉन्टॅक्टमधलं घेतलं, आणि त्यानंतर पहिलं जे तुम्ही ड्रिंचिंग किंवा ड्रिपचं ॲप्लिकेशन देताय सडव्या रोगासाठी 1.5 ते 2 किलोपर्यंत तुम्ही घेताय, टच ऑफ 2 ते 2.5 किलोपर्यंत घेतायत, ट्रायकोड्रामा हार्जेनियम प्रोटेगो नावाने, आणि त्याच्यासोबत 1 लिटर प्लॅटिनम तुम्ही घेताय, आणि 5 लिटर ताकामध्ये हे सगळं भिजवून घेताय, प्लॅटिनम वेगळं डायरेक्टली पाण्यात टाकताय। त्यानंतर फवारणी करताय तुम्ही कोसाईड असेल, त्याच्यासोबत सिलिकॉन असेल, त्याच्यासोबत अल्ट्राबॅक्ट असेल, त्यानंतर एक 4-5 दिवसात GA विपुल आणि त्याच्यासोबत एखादं बुरशीनाशक
घेऊन ती फवारणी केल्यावर जे पहिलं ॲप्लिकेशन झालं त्यानंतर 12-13 दिवसाने चांगल्या फुटींची संख्या, चांगली जोमाने वाढ मिळवण्यासाठी एकरी तुम्हाला घ्यायचं आहे 6 ते 8 ग्रॅम पर्यंत जिब्रालिक ॲसिड GA, चांगल्या सॉल्व्हंटमध्ये ते विरघळून घ्या, GA घ्या. त्या GA सोबत तुम्हाला घ्यायचं आहे 4 किलो कम्फर्ट सोल्युशन वरद फर्टिलायझरचं, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक साधारणतः 2 ते 2.5 किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट, आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या, त्याच्यासोबत तुम्हाला 2 ते 2.5 किलोपर्यंत गूळ घ्यायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण करून आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही पाण्यात टाकाल 200 लिटरच्या ड्रममध्ये, एकरीचं प्रमाण एकराचं सांगितलंय मी तुम्हाला, त्याच्याबरोबर तुम्ही देशी गावरान गाईचं 10 लिटर दूध घ्यायला विसरू नका. या दुधासोबत जर तुमचं मॅग्नेशियम सल्फेट 2 ते 2.5 किलो, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, 6 ते 8 ग्रॅम पर्यंत जिब्रालिक ॲसिड जर तुमचं गेलं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला झपाट्याने फुटव्यांची संख्या मिळून जी ग्रोथ आहे, ज्या झाडाची प्रतिकार क्षमता आहे, ग्रोथ आहे, स्टमची जाडी आहे, खाली कंद तुम्हाला खूप चांगले मिळतील, झाडाची ग्रोथ चांगली होईल. आणि त्यानंतर करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल, अळीचा प्रादुर्भाव असेल, त्यासाठी काय काय फवारण्या केल्या पाहिजे, आणि भर 70-75 दिवसाला लावल्यानंतर पुढं त्या भरीबरोबर कुठलं वरखत टाकून पुढच्या 2-3 फवारण्या आणि 2 ते 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन करून अद्रक पिकात चांगलं उत्पादन आपल्याला कसं घेता येईल. आणि त्याच दरम्यान भर लावल्यानंतर आपल्याला सडवा रोग परत एकदा येऊ नये म्हणून काय ॲप्लिकेशन दिलं पाहिजे, त्यासाठी पुढची व्हिडिओची नक्की वाट तुम्ही बघू शकतात. त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.